आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। अनेक भाविक आज उपवास करून श्री दत्तात्रेयांचं नामस्मरण करतात। कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडी म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। कृष्णा काठावर असलेल्या श्री दत्तगुरूंच्या मनोहर पादुकांच्या दर्शनासाठी वर्षभर दत्तभक्तांची गर्दी असते। नृसिंह सरस्वती महाराजांनी नरसोबावाडीत 12 वर्ष वास्तव्य केलं असं म्हणतात। याच मंदिराचं आणि मनोहारी पादुकांचं दर्शन घडवणारं हे बी न्यूजचं विशेष वृत्त। गुरुबख सांगे गुरुचे लक्षण, गुरुचरिताचे कर पारायण। गुरुबख सांगे गुरुचे लक्षण, गुरुचरिताचे कर पारायण। श्री क्षेत्र नरसोबाची वाडी, वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी। कृष्णेचं बारमाही वाहणारं पात्र, काळ्या दगडातला घाट आणि घाटावर मध्यभागी औदुंबराखाली असलेलं दत्त मंदिर। असं म्हणतात, शिरोळ तालुक्यातील या पवित्र स्थानावर नृसिंह सरस्वती महाराज 12 वर्ष वास्तव्याला होते। त्यांनी स्थापन केलेली दत्त महाराजांची पावलं म्हणजे अखंड शक्तीचा स्रोत। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेलं वाडीतील दत्त मंदिर म्हणजे तनमनाला मिळणारी शांती। नृसिंह सरस्वतींनी 12 वर्ष इथं वास्तव्य केलं आणि त्यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथेच ठेवल्या। या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका म्हणतात। नरसोबाच्या वाडीतील दत्त महाराजांचा महिमा काही वेगळाच आहे। नामस्मरणानं प्रसन्न होऊन भक्ताच्या एकाच हाकेला धावणारी ही माऊली। त्यामुळेच हजारो भाविकांमध्ये वाडीचं वेड आणि वाडीची ओढ आहे। संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर असलेल्या मंदिरात शांत चित्तानं बसलं की अनेक न उलगडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होते। सकाळची आरती, दुपारी 12ची महापूजा, त्यानंतर दुपारी 3ला होणारं पवमान सुक्त, अशा प्रत्येक धार्मिक विधीला महत्त्व आहे। तर रात्रीची श्रींची पालखी अनुभवण्यासाठी हजारो भाविक नृसिंहवाडीला येतात। याशिवाय टेंबे स्वामी, नारायण स्वामी, काशीकर स्वामी, गोपाल स्वामी, मौनी स्वामी यांची समाधी मंदिरं याच वाडीत आहेत। चिंता कशाची करतोस, येई भेटाया नरसोबा वाडीला, दत्तच उभा राही अडीनडीला, या ओळींची प्रचिती वाडीला गेल्यावर येतेच येते। आजच्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी नृसिंहवाडीतील दत्त मंदिराची ही सफर सफळ संपूर्ण हो हीच प्रार्थना।